आपल्या रेसिपी सुरू करूच्या अगोदर एक ना स्वामी विचार आपण बघूया. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आई जी बाळाला हात पकडून चालायला शिकवते. आई एक बाळाला प्रेम करते. बोलायला कसं पाहिजे ते शिकवते, चालायला शिकवते, संस्कार देते. आई म्हणजे काय असतं माहिती का? आई म्हणजे दारापुढची पवित्र तुळस. आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी. आई म्हणजे तिच्या आपल्या बाळाच्या मुखात घास पाहून तिची भूक नाहीशी होते ना, ती म्हणजे आई. आणि शेवटचं एकच वाक्य, जी असताना तिची किंमत कळत नाही आणि ती गेल्यावरती मात्र तिची किंमत कळते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला आपल्या रेसिपी सुरू करूया आता. मालवणी पद्धतीत कढी करताना पहिलं तर लागणार खोबरं आणि कांदा, त्याच्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, त्याच्यानंतर धणे, बडीशोप पण लागणार. याच्यासाठी बडीशोप पण मी टाकणार आहे. कढीपत्ता, त्याच्यानंतर ही तिरपळ, ही गावाकडे भेटतात आमच्याकडे, ती आमच्याकडे यूज करतात त्या साईडला, ही तिरपळ बोलतात ह्याला. ह्याच्यामुळे कढीला ना, जी आपण फिश कढी बनवणार ना, त्याच्या कढीला फ्लेवर चांगला येतो. कलरसाठी आणि चव येण्यासाठी ही संकेश्वरी मिरची हीच यूज करा. ह्याच्यामुळे टेस्ट येते, ज्या मालवणी कढीच्या फिशला टेस्ट येते. जसं ज्या पद्धतीने सांगते तशीच करा. मालवणी कढी जर तुम्हाला बनवायची असेल तर, त्या पद्धतीत बनवायची असेल तर. आणि फोडणीसाठी कढीपत्ता आणि लसूण यूज करणार आहे मी. आज मी मालवणी मसाला यूज नाही करणार आहे. मालवणी पद्धतीत तुम्हाला कढी बनवायला शिकवणार आहे. सेम टू सेम तशीच बनवा आणि मला सांगा, ठीक आहे, कमेंटमध्ये. आता पहिलं मी काय करणार आहे, ह्या मिरच्या आहेत ना, मिक्सरला लावून घेणार आहे. आणि मिक्सरला लावून झाल्यावरती ती जी पेस्ट असणार ना, ती मी फिशला लावणार. जे फ्राय करायचे आहेत फिश ना, त्याला लावणार आहे थोडीशी. आणि त्याच्यानंतर फिशला लावून ठेवणार एक 5-10 मिनटं. ऑलरेडी मी फिशला मीठ वगैरे लावून ठेवलेलं आहे, हळद वगैरे लावणार, आगळ लावणार आहे. आणि मग ही जी पेस्ट आहे ना थोडीशी, ती लावणार आहे. आणि ती लावून झाल्याच्या नंतर रवा आणि तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये फिश फ्राय करणार आहे मी. आणि ही मिरची कढीमध्ये पण यूज करायची आहे. आणि थोडी पेस्ट मी फ्रायसाठी पण लावणार आहे ह्याची. आणि थोडा आपला मालवणी मसाला टाकून फिश फ्राय करणार आहे. लागणार आहे आपली कोकमं आणि आगळ मी माशांना लावणार आहे कधी. आता हे करताना फ्राय करताना मी माशांना आगळ लावून ठेवणार आहे. आणि कोकमं मी कढीमध्ये टाकणार आहे. तर जशी मी गावावरून घेऊन आली आहे ती कोकमं मी कढीमध्ये टाकणार आहे, कारण आंबटपणा तर हवाच ना कढीसाठी, त्याच्यासाठी. चला मग आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया. हे बघा अशा पद्धतीने. सुरमई आहे. आता ह्याच्यामध्ये ह्याची पेस्ट आहे, आपली मिरचीची पेस्ट. 1 चमचा मी मालवणी मसाला टाकला, हळद टाकली, याच्यामध्ये आगळ टाकले आणि मीठ टाकलं. आता हे आपण व्यवस्थित, याला कोटिंग व्यवस्थित यायला पाहिजे ना, म्हणून याला 10 ते 20 मिनटं आपण मॅरिनेशन करून ठेवतो. आगळ मेन आहे, आंबटपणा यायला पाहिजे व्यवस्थित. वाटण्यामध्ये टोमॅटो पण टाकला. मगाशी सांगायला विसरली होती की टोमॅटो, 1 टोमॅटो टाकलाय मी. जास्त लसूण नाही टाकायचं, लसूण वाटपमध्ये मी टाकली होती.
रवा आणि तांदळाचं पीठ आहे, मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मालवणी मसाला आणि थोडंसं मीठ मिक्स करून घ्यायचं.